पीक विम्याच्या मुदतीवरून विधानसभेमध्ये रणकंदन सुरू असताना दुसरीकडे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची सेतू केंद्रांमध्ये लूट सुरू आहे। बीड जिल्ह्यामध्ये तलाठी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून 400 रुपये आकारत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आणि त्यामुळे शेतकरी आता मेटाकुटीला आलाय। ऑनलाईन अर्जासाठी 400 रुपयांची आकारणी केली जाते। काही ठिकाणी ही गोष्ट पुढे येते। अखेरचा दिवस असल्यामुळे शेतकऱ्यांना नाडलं जातंय। सेतू केंद्र चालक अशा प्रकारे लूट सुरू आहे। बीडमध्ये ही घटना पुढे येते। तलाठी आणि सेतू चालक जे आहेत त्यांच्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते, लूट केली जाते। 400 रुपये प्रति अर्ज त्यांच्याकडून आकारले जात आहेत। साठी समजा कागदपत्रालाच जास्त पैसे मागतात ना, त्यामुळे पीक विमा भरायला रक्कम कमी आणि खर्च जास्त होतो। त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जर म्हणलं तर कसं भरायची लोकांनी। एक शेतकऱ्याची बिलकुल पिळवणूक होणं, जिथं पैसे घेत असतील की त्याले पैसे घेणे बंद करणे आणि जे ऑनलाईन समजा सातबारे 8 किंवा तलाट्याचे जे उर्वरित कागद भेटते त्या कागदाचा 1 रुपया न घेता शेतकऱ्यासाठी त्यांनी सवलत दिली। ऑनलाईनवाले 200 रुपये खर्च सांगतात, ते 200 झाल्याच्या नंतर आपण तलाट्याकडे गेलो, तलाठी 100 रुपये घेतो 7-12 पेरा लिहून द्यायला। त्याच्यामुळं ऑनलाईनचं काय शेतकऱ्याला परवडायचं नाही। तरी पण शेतकरी आता अडचण असल्यामुळं ते पीक विमा भरायला जातातच तिथं ऑनलाईनमध्ये। काही कुंकून आणतात, काही करतात, कुणाकडून उसने घेतात, त्याच्यामुळे त्यांचा नाही इलाज। सेतू केंद्र चालक आणि तलाठ्यांकडून अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। तलाठी 100-200 रुपये आकारतात, तर हे सेतू केंद्र चालक जे आहेत ते सुद्धा 200 रुपये प्रति अर्ज घेतात। त्यामुळे आजचा शेवटचा दिवस असताना अशा प्रकारे शेतकऱ्याला नाडलं जाते। अर्थातच शासनानं याकडे लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे। ऑनलाईन अर्जासाठी अशा प्रकारे प्रत्येक शेतकऱ्याकडून 400 रुपये आकारण्याची काहीही गरज नसताना सुद्धा शेतकऱ्याला नाडलं जातंय। इकडे विधानसभेमध्ये रणकंदन सुरू असताना दुसरीकडे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची सेतू केंद्र बाहेर जिल्ह्यामधून थांबलेले असताना सेतू केंद्र चालकांकडून मात्र लूट होतीये। बीड जिल्ह्यातून ही घटना समोर येते। तलाठी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून पैसे लाटतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।